रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सेवेसाठी घेतलेला पवित्र अभंग. साधकाचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, ज्ञानियांचे शिरोमणी श्रीमंत संत श्री भगवान श्री ज्ञानोबाराय यांचा बहुतेकांच्या परिचयाचा आणि भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर स्वतःच्या मनानं प्रतिपादित केलेला अभंग आजच्या कीर्तनासाठी सेवा. अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात, आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारतायत माऊली. मैत्रिणी बरोबर गप्पा मारत असताना गोड शब्द सांगतायत. त्या भगवान परमात्म्याचं मी रूप पाहिलं सखे, हे साजणी बाई ग ऐक ना. त्या भगवान परमात्म्याचं मी रूप पाहिलं आणि पाहता क्षणी माझ्या अंतःकरणात आनंद झाला. फार गोड आहे. पाहता क्षणी माझ्या अंतःकरणात आनंद झाला. बाई ग, मैत्रिणीने विचारलं, सखीने विचारलं, तुला आनंद का झाला? माऊली म्हणतात, विश्वनायक भगवान पंढरीश परमात्म्याचं मी रूप माझ्या डोळ्याने पाहिलं. मग जर माऊली तुम्ही पाहिलं असेल तर तो भगवान परमात्मा कसा आहे? माऊली म्हणतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठलही तोच आहे, माधवही तोच आहे, रामही तोच आहे, कृष्णही तोच आहे, हरीही तोच आहे, हनुमंतराय तेच आहेत, भगवान भोलेनाथही तेच आहेत. या विश्वामध्ये जन्माला आलेला ईश्वर नावाचा साक्षात्कार तोच आहे. तो कसा आहे? माऊली म्हणतात, चांगला आहे. बरवा म्हणजे चांगला. तो हा विठ्ठल बरवा. का हो? एवढा चांगला आहे, त्याचं रूपही तुम्हाला पाहायला मिळालं. मग रूप पाहायला मिळालेलं असताना एवढा चांगला आहे असं तुम्ही म्हटले ना, मग ते तुम्हाला एवढं सहजासहजी शक्य कसं झालं? माऊली म्हणतात, नाही ग बाई ऐक ना, या जन्मात नाही शक्य झालं, ते नाही शक्य झालं. मग बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्मातला पुण्य संचय थोडा 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 कामाला आला. आल्यानंतर मग या जन्मामध्ये माझ्या या जीवाला त्याची आवड लागली. या जन्मातलं पुण्य नाही म्हणता माऊली तुम्ही, मान्य करतो आम्ही, आय एम एक्सेप्टेड. बट एवढा चांगला आहे, त्याचं वर्णन तुम्ही सहजासहजी करताय, त्याला तुम्ही डोळ्यांनी पाहिलंय असं म्हणतात. मग सांगा ना, या सगळ्या गोष्टीतलं सार काय आहे? माऊली म्हटले, ज्ञानोबाराय म्हटले, सार एकच आहे. सुख या शब्दाचा अर्थ माझा भगवान नाही, तर सुखाचा सागर माझा भगवान परमात्मा आहे. झालं आपलं कीर्तन. विठ्ठल चालही झाली. कीर्तनाचा मी तुम्हाला सरळ सरळ अभंगाचा भावार्थही सांगितला. आता पटकन उठान जेवायला बसा. तुम्ही जर जेवल्या तर मला आनंद वाटेल. आणि आज मला कळालं, तर का माफी मागून बोलेल मी, आज मला कळालं महाराष्ट्र सरकारने एसटी फुकट केली म्हणून तुम्ही इतक्या जणी आलात. आम्हाला केली, आमची संख्या आपली थोडी आहे, तोटकी मोटकी. हा, कशा हसल्या बघा, पटापटा पटापट. वा, असंच प्रसन्न राहा. 9:15 मी तुमचा निरोप घेईल. फक्त 9:15 वाजेपर्यंत डोळ्याला डोळा जरी लागला तरी पुन्हा माझ्याकडे डुंकून सुद्धा पाहायचं. गेल्या 79 वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य नाम सप्ताह आणि 80व्या वर्षातली माझी 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. समस्त ग्रामस्थ, आयोजक, नियोजक, भजनी मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने नामोल्लेख करेल मी. सर्वच आपल्या पडेगावातील ग्रामस्थ असतील, आपल्या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय किशोर नाना बनकर असतील, श्रीराम भजनी मंडळ असेल, अध्यक्ष आदरणीय अक्षय बनकर पाटील असतील, उपाध्यक्ष अण्णासाहेब सुसरे असतील, कार्याध्यक्ष भगवानजी राऊत असतील, आणि या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन आहे पडेगाव ग्रामस्थ व गंगामय्या ज्येष्ठ नागरिक पडेगाव यांच्या व पंचक्रोशीच्या संयुक्त विद्यमानाने अत्यंत कुशल अशा मार्गदर्शनाने होऊ घातलेला हा नामसप्ताह
ज्यांच्या कृपाशीर्वादाने आहे श्री श्री 1108 स्वामी रामदासजी महाराज कर्नाल हरियाणा यांचा कृपाशीर्वाद व वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आमच्या परिसराचं भूषण मच्छिंद्र महाराज पैठणकर यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळ पडेगाव पंचक्रोशी भजनी मंडळ यांच्या सहकार्याने हा भव्य दिव्य नामसप्ताह आहे आणि हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये आपली आजची ही सेवा आहे। आणि इथं आल्यानंतर प्रवास माझा तसा खूप लांबचा आहे, पण लांबचा प्रवास करून सुद्धा प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचं असतं ते सिस्टम, आणि ज्याचं सिस्टम अपडेट आहे, ज्याचं सिस्टम म्हणजे नियोजन ज्याचं अपडेट आहे, तिथं मरेल जरी एखादा म्हातारा बाबा आणून बसवला तरी तो उड्या मारल्याशिवाय राहणार नाही। इतका सुंदर सप्ताह आहे। विठाल इथे आल्यानंतर आमच्या किशोर नानांची यांच्या भेटी झाल्या, खूप प्रसन्नता वाटली। आल्यानंतर खरं सांगू का, माझा प्राण म्हणजे रामकथा आहे, माझा स्वतःचा प्राण रामकथा आहे। आज रामकथेचा प्रारंभ करून मी येतोय बीडच्या जवळून। महाराष्ट्रभर फिरलो मी आणि अजूनही फिरतो, पण इमानदारीनं सांगतो, महाराष्ट्र फिरलो पण इतकी सुंदर राम लक्ष्मण आणि जानकीची मूर्ती मी अजून पाहिली नाही। किती सुंदर आहे माहितीये का तुम्हाला? सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नाम या दातार केशवराज देखी लागे माये यमुनेच्या तीरी। एवढी गोड भगवान राघवाची मूर्ती पाहिली। इमानदारीने सांगतो नाना, मला मंडपात शिरेपर्यंत अभंग दुसराच डोक्यात होता, पण प्रभूला पाहिलं म्हणून रूप पाहता आलोचनी। विठाल 2 तासाच्या पैकी आपला 1 तास संपलेला आहे, 1 तास रिकामा आहे। 1 तासात आपण बडबड करायची नाही, दुसऱ्याला बडबड करू द्यायची नाही, आपण टाळी वाजवायची नाही, दुसऱ्याला टाळी वाजू द्यायची नाही, आपण बोलायचं नाही, दुसऱ्याला बोलू द्यायचं नाही, आपण झोपायचं नाही, दुसऱ्याला झोपू द्यायचं नाही, आणि जर दुसरा झोपत असलं त्याला चिमटा घेतल्याशिवाय राहायचं। असं एवढं जरी केलं तरी आपलं कीर्तन सफल होईल। वेडाल भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर संत स्वतःच्या मुखातून जे गौरवोद्गार काढतात, स्वतःच्या आत्मसुखाचं वर्णन, त्या भगवंताची प्राप्ती झाल्यानंतरचा सुखद अनुभव आहे। आजी म्या ब्रह्म पाहिले, आजी म्या ब्रह्म पाहिले, आजी म्या ब्रह्म पाहिले, आजी ब्रह्म पाहिले। म्हणजे तुमच्या लक्षात, पण असे आज जर हे उभा नाही राहिले तर उद्या आपल्याला धोका आहे। चुकेल यांचा आज, होतील मागे पुढे। आता यांचा किती त्रास आहे फक्त माझ्या कानाला विचारा। पण एवढ्या बालवयामध्ये या लेकरांना तुम्ही, आपल्याच गावचे आहेत ना सर्व, माय एकदा जोरात टाळ्या वाजवा ग। याला म्हणायचं आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसाराची धुरा स्ट्रॉंगपणे सांभाळणं, स्ट्रॉंगपणे सांभाळणं। किती गोड आहेत बरं। आता ऐका, हे टाळ कोणत्या तालात वाजवतेत अजून मला सुद्धा कळालं, पण त्यांचा वाजवण्यापेक्षा आतला जो ताल आहे हा परफेक्ट आहे, म्हणून त्यांनाही दंड। साक्षात्कार ज्यांना झाला या विश्वात त्यांना संत, साधू, साधक आणि वैष्णव म्हणतात। चिंतन गोड आहे का? फार गोड आहे। पण तो भगवंताची प्राप्ती साध्य होण्यासाठी काय करावं लागेल? जाऊ द्या ना महाराज, तो नंतरचा प्रश्न राहिला, पण अगोदर इमानदारीने सांगा, या विश्वाचा नायक दिसतो तरी कसा? पाहिलाय का?
आई पाहिला? हो. चंदा काकी पाहिलाय का तुम्ही? सुशीला आत्या तुम्ही पाहिलाय का? मीरा आजी तुम्ही पाहिलाय का? बबली आंटी तुम्ही पाहिलाय का? नाही पाहिला. मग पाहिला नाही तर मंदिरात का आला? सवाल आहे ना. पाहिला नाही तर मंदिरात का आला? उत्तर तुमचं तुम्हाला देऊन जाईल. आमच्या बापजाद्यांनी पाहिला म्हणून मंदिर आहे. जर आमच्या बापानी पाहिला नसता तर मंदिर राहिलं नसतं दादा. ठीक आहे, साक्षात्कार आहे. कसा आहे माझा भगवान परमात्मा? मिट्टी काली पीली हरे वन, आसमान का रंग नीला, सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल, सब कुछ उसकी लीला। सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल, सब कुछ उसकी लीला। तू भज मन नारायण, तू भज मन नारायण। तू भज मन नारायण, तू भज मन नारायण। नारायण तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण। एका ताला था ताली ताली ताली। सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल, सब कुछ उसकी लीला। शीतल सब कुछ उसकी लीला। सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल, सब कुछ उसकी लीला। सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल, सब कुछ उसकी लीला। ओ सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल, सब कुछ उसकी लीला। तू भज मन नारायण, 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 तू भज मन नारायण। ज्यांचं 12वीला स्पेशल हिंदी असेल त्यांना कळालं असेल, पण माझ्या सुशिक्षित नाही अशिक्षित माता भगिन्यांना नाही कळालं मी काय बोललो. फार गोड आहे. मिट्टी काली पीली हरे वन, आसमान का रंग नीला। माती कशी आहे? मातीचा रंग कसा आहे? तुमच्याकडे काळा आहे नक्की, आमच्याकडे लाल आहे. जसा मातीचा रंग असेल तसा तो. आकाश कसं आहे? जसा आकाश असेल तुमच्याकडे तसा तो. तुमच्या परिसरात जेवढे झाड आहेत त्या झाडाचा रंग कसा आहे? जसा असेल तसा तो. तुमच्याकडे तलाव आहे का? तलावात पाणी आहे का? त्या पाण्याचा रंग कसा आहे? तसा असेल तसा तो. असा जो आहे त्याला परमात्मा म्हणतात. आणि त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी संतांनी स्वतःचा देह झिजवला. विठ्ठल संतांना विचारलंय का ओ माऊली, तुमचं आयुष्य तुम्ही 16व्या वर्षी 22व्या वर्षी थांबवलंय आयुष्याला. थांबवलंय माऊली आयुष्याला. माऊली म्हणतात मी थांबवलं नाही. फार गोड विषय मा, बोलू नका. फार गोड विषय. माऊली म्हणतात माझ्या आयुष्यावरती बोलत असताना माझी हिस्ट्री जर पाहाल तर तुमचं अंतःकरण पिळून निघाल्याशिवाय राहणार नाही. संत सामान्य नाही मा. संत जन्माला घालण्यासाठी संतांच्या आईवडिलांना थांबून घ्यावं लागतंय. हे त्यांच्या जीवनातलं दुर्दैव आहे. आईवडिलांच्या. सोपं नाही, सोपं नाही. चला ऐका. 6 वर्षाचे 7 वर्षाचे निवृत्तीनाथ दादा आहेत. त्यांच्या लहान सोपान काका आहेत. त्यांच्या लहान माऊली ज्ञानोबाराय आहेत. आणि सगळ्यात लहान चिमुरडी मुक्ताई आहे. 4 लेकरांचा संसार आहे. आणि 4 लेकरांचा संसार होत असताना सुद्धा माझ्या ज्ञानोबारायांचा जन्म झाला, मुक्ताईचा जन्म झाला. ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणाला आजचं फार मोठं संस्थान आहे आपेगाव. माऊलींचं जन्मस्थान आहे आपेगाव. चला चला पुढे सांगतो. जिथे माऊलींची कर्मभूमी आहे
त्या भूमीचं नाव आहे श्री क्षेत्र अलंकापूर. आज माऊलींच्या बरोबर लाखोन समाज चालतोय, अब्जावधी रुपयाची उलाढाल होते. त्या माऊलींना शुद्धीपत्रक मिळावं, त्यांचा उपनयन संस्कार व्हावा, याच्यासाठी पैठणकरांना न्याय दिला. तुमचा परिसर 2-3 गोष्टींनी फार पवित्र आहे, फार पवित्र आहे, फार पवित्र आहे. बापांनी सांगितलंय, सते आपल्याला आता आळंदीला जावं लागेल ग. 4 लेकरांचा संसार आहे मा. ज्याच्या घरात 4, 5, 6 लेकर, त्यांचा संसार किती गोड दिसतोय, किती गोड दिसतंय मा. कोणाला 4 मुलं आहेत वर बोट करा बरं. 4. वा आजी, मला 3 आहेत. 4 मुलांच्या संसारातली माय पहा किती आनंदी आहे. आता राहिलच नाही दोनच तोंडन खिचडीन बोंड. मी ऐका, मी माझा राजेश इथला नाही बरं का, पण बेडचा. मी माझा राजेश, एक 4 व्हीलर, एक बंटी, एक बबली. वाजवा टाळ्या एकदा आईसाठी. कीर्तन याचं नाव आहे हो. कीर्तनकाराला मनातून वाटलं पाहिजे, कीर्तनकाराला आपण बोलावं, याचं नाव कीर्तन आहे हो. आमच्या गावातल्या राजाचं लग्न झालं, राजा इदाला नाही, आणि लग्न झालं. मला फोन केला, आता माझ्या वर्गातला होता ना. आता मला 3 मुलं आहेत, 2 मुलं 1 मुलगी. त्या राजाचं आत्ता गेल्या वर्षी झालं. इतकं भूषणात आलं, इतकं भूषणात आलं. मला फोन केला, वर्गमित्र कुठे आहे रे तू? मी म्हणलं पडेगावला आलोय. मग ये ना आज संध्याकाळी लवकर. मी म्हणलं कमून? म्हणलं आपली वरात काढायची. वरात कळती का? आजच्या पुरीला काढायची नाही. बबली, बंटी, गुड्डी, पप्पी, स्वीटी यांना नाही वरात काढायची. नाही काढायची, नाही नाही नाही, तुम्हाला नाही काढायची. तुम्ही फक्त शांत चित्ताने ऐकून घ्या, आणि घरी गेल्यावर तुमच्या मम्मीला विचारा, मम्मी व्हॉट इज दिस वरात. कळणार नाही, नाही कळणार नाही. फोन केला. मी म्हणलं कशामुळे रे इतकं वरातीला मला तू बळजबरी करायला लागला? मी धोत्रावर असतो, मला वरातीला यायला. त्याला काय होतंय म्हणला, दोस्त नाही का कृष्णाने पाक सुद्धा माझ्यासाठी काय केलं तर, आणि तुला नुसतं माझ्या वरातीला यायला जड चाललं. म्हणलं ठीक आहे. गेलो, गाडी घेतली, गेलो. गेल्याच्या नंतर तिथं तवर सुरू होतं ते तसलं काय म्हणते त्याला, ते 2-4 एकावर एक असे भोंगे बशीत येत. मला नाही येत, तुम्ही आपलं बघून घ्या. आणि मग ते सुरू झालं. पण आता मी धोत्रावर होतो, माझ्या गळ्यातला रुमाल गाडीत टाकला, आणि मग आता खिशात 10-5 रुपये न्यावं लागतात ना वरातीत वळायला. कोणाहून कोणाहून असं म्हणजे तुमची निघलेली. हा असे वळायला मी 100-100च्या नोटा नेल्या, 500च्या इकडे ठुलत्या. 500च नाही, मी पैसे खर्चित आणि कमी खर्चतो. 100ची नोट काढेन. मी म्हणलं राजव, ते म्हणला आहो असं जोडीनं उभा राहा. तो म्हणला काही बोलू नको बरं का. मी म्हणलं कमून रे? तो म्हणला अंधारातून 5 लाख रुपये देऊन आणली. आता 5 लाखाचा प्लॉट किती व्हीआयपी पाहिजे रोडे पाटील? किती व्हीआयपी पाहिजे? 5 लाखाचा प्लॉट किती भारी पाहिजे? हा, मी अशी नोट घेतली, अशी नोट घेतली आणि अशी धरली, आणि त्यांच्या तोंडावर फोकस मारला मागच्या मित्रांनी. आता फोकस म्हणला बघ ना राजेची बायको. मी अशी नोट घेतली आणि अशी भिंगिली, वावळली. आता त्याच्याकडे डोळे होते तोवर मला काही नाही वाटलं, पण माझ्या डोळ्याकडे पहा. हा म्हणजे तुम्हाला कळन. मी आपलं त्याच्या बायको पोहत अशी नोट आणली. आता ती मित्राची बायको, काही टेन्शन नाही, बिचारी भाऊजाईच्या नात्यानं तिच्याकडे पाहिलं, आणि तिनं माझ्याकडे असं केलं. मी म्हणलं राजो. तो म्हणला गप गप, तो तोंड शिवेव, तो तोंड शिवेव म्हणला. तो संग 3 पोरी पाहिल्या, तो अशात डावलेल्या. जर आता बोलला तर तो पुढे जीवच देईन. गपचूप नोट वावळली मायम्या, नोट वावळली. तरी सकाळी 7:30लाच आली माझ्या घरी. भाऊजी चला नाश्त्याला. मी म्हणलं नको. हसायला पाहिजे, हसायला पाहिजे.
किती प्रसन्न वाटलं हसल्यावर. तरी काय काय मनातच हसल्या. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदाने न्हालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. पंचम. 4 मुलांचा संसार आहे. पैठणकरानं न्याय दिला, विनोद संपला. आता चित्त एक चित्त देऊन ऐका. पैठणकरानं न्याय दिला आणि गोदावरीच्या तीरातीरानं सध्याचं काय गाव टोका गाठलं. तिथून बरोबर आता अहिल्यानगर झालंय. अहिल्यानगर मार्गे शिक्रापूर मार्गे आळंदी गाठली आणि आळंदीत आले 4 लेकरं घेऊन. सिद्ध बेटावरती छोटीशी कुटी आहे. मा बोटात अंगठ्यात बसायला 10 लाखाची गाडी आहे. रोज 2 कीर्तन करतो माझ्यांच्या नावावर. त्यांचं नाव भगवान श्री ज्ञानोबर आहे. सिद्ध बेटावर आले, कुटिया उघडली, थडा समर्जन केलं. गोमातेच्या शेणाने सुंदर कुटिया वातावरण तयार केलं. पांडुरंगाची मूर्ती मांडली आणि संसाराला सुरुवात केली. इंद्रायणी मातेचं काळं भोर पाणी आणावं. मालकानं आणलेल्या धान्यामध्ये, मालकानं आणलेल्या भिक्षामध्ये 4 लेकरांचं संगोपन करावं. संसार या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. आई 2च दृष्टांत व्हायला पाहिजे, 2च, तिसरं नाही. संसार या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. 2 दिवस गेले. 3ऱ्या दिवशी सकाळी वारकरी संप्रदायाच्या माईची माय रुक्मिणी आईसाहेब, ज्या आईचं नाव, आजी पहाटेच्या वेळेला उठली. माझी आई रुक्मिणी आईसाहेब पहाटेच्या वेळेला उठल्या, पुरण घातलं आणि पुरण घातल्याच्या नंतर 4ही लेकरं उठून बसले. 4 वर्षाची मुक्ताई आली. मा, ए आई, विठाल विठाल, ए मा, सांग ना ग आई, सांग ना ग, आज सण आहे का? नाही ग मुक्ते, नाही सण. मग तू आज पूर्णावरणाचा स्वयंपाक का घातलास? डोळ्यातून पाणी आलेलं. रुक्मिणी आई साहेबांनी वरच्या वर दाबलं. पूर्णावरणाचा स्वयंपाक तयार, पुरण शिजून तयार झालं, वाटून तयार झालं. आणि वाटल्याच्या नंतर आमटी झाली, सुंदर प्रकारचे भजे झाले, कुरडई झाले, पापड झाले. बस आता सार टाकला, सारही पूर्ण झाला. आता फक्त पोळ्या लाटायच्या बाकी ठेवल्या. सगळं झाकून ठेवलं. मुलं आणि पतिदेव आळंदीमध्ये भिक्षाला आहेत, गेलेले आहेत. ते सुद्धा परत येण्याच्या अगोदर आपल्या पोरीला उचललं आणि उचलल्यानंतर नाहनीमध्ये नेलं. नाहनी, सध्याचं बाथरूम मध्ये घेऊन गेली माय. नाहनीमध्ये नेलं, दगडावरती बसवलं आणि असं सुंदर डोकं धुतलं, म्हणजे मुक्ताईला नाहू घातलं. ज्याच्या घरात पोरगी आहे ना मा, मुलगी जर सासरी नांदायला गेली, माहेरी मुलगी आल्याच्या नंतर तिची माय तिला पहिलं म्हणत असते, बाळा फार डोक्यामध्ये मळ झालाय का ग तुझ्या राजा? मा, नाही ग, चोळत असते मी अधून मधून. नाही बाळा, ये माझ्याकडे ये. 50 वर्षाची पोरगी असू द्या, 90 वर्षाची म्हातारी माय असू द्या, पण आजही आपल्या पोरीचं डोकं स्वतःच्या हाताने चोळते. ही हिंदू धर्मातली संस्कृती आहे ग मा, संस्कृती. 4 वर्षाच्या मुक्ताईला जवळ घेतलं, डोकं धुतलं स्वच्छ, नाहू घातलं आणि वाटीमध्ये तेल घेतलं. भांगोभांग तेल भरू लागली. मा, सांग ना ग, आपल्याला गावाला जायचंय का? मांडीवर घेतलेल्या पोरीला काय सांगावं? फक्त मांडीवर घेतलं, डोक्यात कंगवा घातला आणि घालत असताना आपल्या पोरीला माय सांगू लागली, आई ऐका, सांगू लागली माय, मुक्ता ऐक ना मुक्ता, निवृत्तीला त्रास देऊ नको हा, दादाला काकाला काही बोलू नको, ज्ञान दादाच्या मनासारखं राहा बाळा, त्यांना त्रास देऊ नको बरं. आई, का विचारते ग तू असं? का विचारते ग मा? काही नाही बाळा,
फक्त एक करायचं, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका आणि माझा माऊली जर आळंदीत भिक्षेसाठी गेले तर त्यांना परत येईपर्यंत कुटिया सोडायचे नाही राजा. पोरीच्या मनातून ढवळाढवळ सुरू झाली. मला माझी आई असं का बोलत असेल? 4 वर्षाच्या पोरीला काय माहित होतं? आता बोलणारी माय संध्याकाळी रात्री 12च्या नंतर माझी नसेल. परमार्थ सामान्य नाही. एकाएकी भगवंताच्या डोळ्यात भगवंताच्या रूपाची प्राप्ती होत नाही. मा संध्याकाळ झाली, सगळे मुलं पतिदेव आले. संध्याकाळच्या वेळेला पानं वाढले. निवृत्तीनाथ दादा आहेत, काका आहेत, माऊली आहेत, विठ्ठलपंत आहेत. 4 पात्र तयार केले. 4 पात्रामध्ये 3 मुलं, 3 पात्र, 1 पतिदेव, त्यांना 1 पात्र, सगळ्यांना वाढलं. नंतर आपल्या पुरीला मांडीवर घेतले आणि पुरीला मांडीवर घेऊन रुक्मिणी आई साहेब ताटावर बसल्या. पुरणपोळी कुस्करून दिली निवृत्तीनाथ दादाला आणि कुस्करून देत असताना दुसरा हात असा डोक्यावरून फिरला. निवृत्ती, माझ्या 3ही लेकराला तुझ्याशिवाय कोणी नाही रे. जर माझे लेकर चुकले तर माझ्या लेकराला माफ कर रे निवृत्ती. याला माय म्हणतात, माय म्हणतात. स्वतःच्या डोळ्यानं पाहलंय समोर मृत्यू उभा आहे, पण तरी सुद्धा काकाला चुरून कुस्करून दिले, दादाला कुस्करून दिले, माऊली दादांना. आणि मुक्ताई जवळ ताटात येऊन बसली. मुक्ताई म्हणते, मा मला तुझ्याच ताटात खायचं. थांब ना बाळा, मी तुला भरवते. 3 लेकरं खातायत, 4थे पतिदेव खातायत. एक घास मोडला माय पुरणपोळीचा आणि त्याला त्या गुळवण्यामध्ये असं बुडवलं आणि बुडवल्यानंतर 4 वर्षाच्या पोरीच्या तोंडाला घास लावला आणि आतून आईच्या काळजातून बांध फुटला. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, सुटला से आळा. मुक्ताई घास खाऊ घातला. अशी माये जन्माला आली नाही. आई आपल्या लेकीला वाट लावताना रडलीच नाही, अशी माय नाही. कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असू द्या माईला, मुलीला, पण तरी सुद्धा माय म्हणते, बाळा माझ्या घरून चालली तसं जाऊ नको गो. चिपटभर तरी मूग, चिपटभर तरी डाळ खायला नाही. याला माईचं अंतकरण म्हणतात. म्हणून फार गोड लिहितात कवी. हंबरून वासराले चाटते जेव्हा गाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी मायर, दिसती माझी मायर, अन दिसती माझी मायर. आता आलाय सण माय, 2-4 दिवसांनी आलाय सण. नाही बोलवलं भावानी तरी चालतंय. आईचा फोन नाही आला तरी 2-4 राख्या बहीण स्वतःच्या जवळ पिशवीत घेते आणि आपल्या भावापर्यंत जाते. दादा आयुष्यभर बांगडी नको रे भरू, आयुष्यभर बांगडी भरू नको, पण एकुलत्या आई एक आईला आणि आपल्या बाबाला मरेपर्यंत सांभाळ. मी जिवंत आहे तोपर्यंत तुला साडी मागणार नाही. याला बहीण म्हणतात रे दादा, बहीण म्हणतात. आई का बोलतेस गा असं? मा ऐक ना गा आई, का बोलते? आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. मा 2-2 घास पती पत्नीनी कसे बसे खाल्ले. निवृत्तीनाथ दादा कोण विठ्ठलपंत आरामाला बसलेत आणि पुरीकडून माय बसली. 11:30 पावणे 12ची वेळ झाली, मध्यरात्र झाली. विठ्ठलपंत उठले. बापाला माहिती होतं मी जर जास्त वेळ थांबलो तर माझ्या डोळ्यातून पाण्याचे आसू आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठलपंत ताडकन उठले. मा बाप किती मोठा आहे, नुसतं डोळे भरून 4ही लेकराला पाहिलं. गडगडा अश्रूच्या धारा आल्या आणि पांडुरंगाला हात जोडले. पांडुरंगा, 4 मुलांचा बाप रे मी. उद्यापासून आळंदी यांना स्वीकारेल का नाही मला माहीत नाही, पण तुझ्या भरवशावर टाकतून जातोय रे पांडुरंगा. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी. बाप बाहेर आला आणि कुटियाच्या समोर बाप येऊन बसला. समोर बाप आलेला पाहिलाय
आणि बाप आलेला पाहिल्यानंतर बापाने मालक बाहेर गेलेले पाहिलेत पत्नीने, आणि बाप दारात घेतला गेलेत. विठ्ठलपंत आणि त्यांनी पांडुरंगाला हात जोडले. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला रे, आयुष्यभर तुला काही मागितलं नाही रे देवा, पण ही एक विनंती आहे, मी गेल्यानंतर माझ्या लेकरांचा सांभाळ कर. ह्याला बाप म्हणायचं. माय बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बापाला वेळ द्यायला शिका. ज्या दिवशी बाप जाईल ना तुमचा, त्या दिवशी कळेल तुमचा बाप गेल्यानंतर सगळं जग तुम्हाला उघड्यावरती येतंय. ऐका रे माझ्या तरुण बांधवांनो, जोपर्यंत तुमचा बाप तुमच्या घरामध्ये हयात आहे तोपर्यंत तुमच्या बापाची सेवा करा. ज्या दिवशी तुमचा बाप तुम्हाला सोडून जाईल ना, त्या दिवशी तुम्ही कोणाचे तरी बाप झालेले असाल ना, आहे त्या म्हाताऱ्या बापाची सेवा करा रे. मला नाही, मला विचारा. एवढे अहोरात्र पळतोय मी, घरी गेल्यानंतर खिशाचं पॉकेट काढून घेणारी पत्नी सापडेल, बाबा आम्हाला काही खायला आणलं का नाही म्हणणारे मुलं सापडतील, पण माझा पोरगा रात्रभर जागरण करून आलाय पडेगावून कीर्तन करून, त्याला सकाळी 10 वाजेपर्यंत उठू नका असं म्हणणारा बाप मला नाही रे. ज्याच्या आयुष्यात बाप आहे त्याने बापाचा सांभाळ करा. रामरायाची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला रामरायाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. त्या बापाने पाहिलंय. कोण म्हणतं ग मा बाप रडत नाही? 2 मिनिटामध्ये सांगतोय, बाप जेवढा रडतो ना तेवढं कोणी रडत नाही रे. विचारा 60 वर्षाच्या म्हाताऱ्या बापाला, बाबा तुमच्या आयुष्यात काय कमी आहे? बाप एकच वाक्य सांगतो, बाळा काही कमी नाही हो, एकुलता एक पोरगा आहे, मला 1.5 कोटी 2 कोटी रुपयाची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये राहतो बाबा मी, पण 4-4 महिने माझा मुलगा, माझ्या पोटचा पोरगा मला तोंडानं बाबा म्हणत नाही. याच्यापेक्षा दुसरं माझ्या आयुष्यात काय दुःख आहे? बापाला वेळ द्यायला शिका. बाप स्वाभिमानी बाणा त्याचा कणकर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. विठ्ठलपंत दारात थांबले. ऐका आई ऐका, बाप बाहेर जाऊन रडू शकतो, पण माईचं मन लेकरातून निघत नाही रे. 4ही मुलांना माय पाहते, 2-2 वेळेला मुलांचे पापा घेते, तोंडावरची रग काढते, पुन्हा म्हणते नको माझ्यात बाप. लेकरांच्या तोंडावर रग टाकायला कोणी नाही, वाकळ टाकायला कोणी नाही, गोधडी टाकायला कोणी नाही. माय तोंडावरचे वाकळ पुन्हा काढते, पुन्हा आपल्या लेकराचे मटा 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 मुखे घेते. याला माय म्हणतात रे, माय म्हणतात. माय मुखे घेणारी माय. 2 वेळेला झालं, 3 वेळेला झालं, विठ्ठलपंत आत आले आणि विठ्ठलपंतानं स्वतःचा हात धरला, आणि हात धरल्याच्या नंतर आपल्या पत्नीच्या हाताला धरलं आणि बाहेर नेलं. दादा माझा दृष्टांत फार गोडे, ऐका रे ऐका. जात असताना माय दारापर्यंत येते, आणि दारापर्यंत आलेली माय आपल्या 4ही लेकरांवरून अशी नजर काढते. निवृत्ती, सोपाना, माऊली ऐका ना, चाललोय रे आम्ही पैठणकरांना दिलेल्या न्यायाप्रमाणे, पण तू विसरू नको लढीवाळा, आईचा प्रेम जिव्हाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, तू भूल न मत ये मुन्ना. याला माय म्हणतात. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी साहेब देहांत प्रायश्चित्त करण्यासाठी निघून जातात. मला सगळं माऊलीचं चरित्र सांगायचं नाही. सकाळी 5:30 वाजता मुहूर्तावरती मुक्ताई उठते, आणि उठल्यानंतर आपल्या आईच्या जागेला अशी चापून पाहते. मा, हे आई नाही ग, आई कुठे? उठलेली मुक्ताई दारापर्यंत जाते, ताटी उघडते, दारात पाहते. आई, हे आई कुठे ग तू? निवृत्तीनाथ दादाकडून येते. दादा उठणारे, आई कुठे गेली माहीत नाही रे दादा. बाबा पण नाहीत रे दादा तुझ्या जवळ आज.
कुठे गेले रे बाबा? बाबांना पाहिले आणि पाहिल्यानं उठणारे आई नाहीये, बाबा नाहीये दादा. निवृत्तीनाथ दादा उठतात, काकाही उठतात, माऊली उठतात, आई बाबा बेटाच्या परिसरामध्ये पाहतात, पण आई बाबा नाही. दुपार झाली, लेकरांच्या पोटात पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता. मुक्ताई दगडावर बसून वाट पाहत होती. रात्री मला आईने सांगितलंय, भावंड परत येईपर्यंत बेटा बेट सोडायचं नाही, भावंड परत येईपर्यंत बेट सोडायचं नाही. दोन्ही डोळ्यातले अश्रू वाहून 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 सुकले होते. शेवटी दुपार झाली, माध्यान्ह झाली, तीनही भावंड पळत आले आणि पळत आलेल्या बहिणीला पाहिले, भावाला पाहिले. बहीण पळत गेली ना आपल्या भावाच्या कमराला मिठी मारली. दादा आई सापडली का? नाही ग मुक्ते, नाही सापडली. कुठे गेली असेल रे आई? वारकरी संप्रदाय एवढा सोपा नाही एवढा सोपा नाही माझा वारकरी संप्रदाय. निवृत्तीनाथ दादानं आपल्या मुक्ताई नावाच्या बहिणीला मांडीवर घेतलं आणि घेतल्याच्या नंतर तिच्या डोक्यावर हात फिरवला. मुक्ते घाबरू नको ग, येतील आई बाबा. पण मुक्ता, आई बाबाचा हट्ट धरायचा नाही आमच्याजवळ. तुला आम्ही सगळं लागलेलं खायला देऊ. काय होतं दादा द्यायला? चतकोर भाकरीचा तुकडा ज्या आळंदीनं वाढला नाही ती आळंदी हो, ती आळंदी. 4 वाजले, पोटात अन्नाचा कण नाही. शेवटी 4 वाजता मुक्ताई आई 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 म्हणत काकाच्या मांडीवर झोपली. माऊलीनं पळत पळत माझ्या विश्वाच्या माईनं जावं, इंद्रायणीचं पाणी आणलं लोटक्यामध्ये गाडग्यामध्ये आणि मुक्ताईच्या असं तोंडाला ओलं केलं. मुक्ते अगं थोडा तरी तुकडा खा ग मुक्ते. आणलाय ग कोरांनाचा तुकडा आणलाय मुक्ता. दादा कसं खाव रे दादा? आईनं सकाळपासून काय खाल्लं असेल? आईला आपली माया नाही आली का रे दादा? येईल ना ग मुक्ते माया, येईल ना ग आपली आई. आणि मग परमार्थाला सुरुवात झाली. ज्ञानाचा ज्ञानाचा सागर माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा जय श्रीराम. साधकाचा माय बाप धरू जने हारी ताप सर्व भूमी सुख साधकाचा माय बाप धरू जने हारी ताप सर्व भूमी सुख परमार्थाला प्रारंभ झाला. आणि एवढा परमार्थ ऐश्वर्यात झाला, एवढा परमार्थ ऐश्वर्यात झाला. ऐका ना, शास्त्रकारानं साधू संतांना वर्णन करावं. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानेश्वरी नाम भावार्थ दीपिका तयार होते. मी येताना मगाशी नानांना बोललो, आदरणीय सरपंच साहेबांना. त्यांना म्हणा, नाना तुम्ही
तुम्ही एवढे भाग्यवान आहात, तुमच्या पवित्र मातीमध्ये श्री ज्ञानेश्वरीचा जन्म झालाय. पवित्र मातीमध्ये नुसता जन्म नाही झाला. सगळ्या मंदिरामध्ये जाऊन पहा, प्रत्येक मंदिराला खांब आहेत. ऐका रे ऐका, प्रत्येक मंदिराला खांब आहेत. पण जगातलं, तुमच्या तालुक्यातलं अर्थात नेवाशातलं पहिलं मंदिर, ज्या मंदिराला, जे मंदिर फक्त खांबासाठी उभा आहे. मंदिराला खांब तर पाहिलेत, पण खांबासाठी मंदिर जगातलं पहिले. ही ज्ञानोबरायांची पावर आहे. सखा माझा ज्ञानेश्वर. भावार्थ दीपिका तयार होते. 22व्या वर्षी माऊली समाधीस्थ होण्याच्या तयारीत आहेत. पण होत असताना माऊली पद्मासन लावतायत. माऊलीचं रूप एवढं गोड आहे, फार गोड आहे. माऊलीचं रूप कसं आहे? महिना कोणता आहे? लवकर. श्रावणात तुम्ही ते 3 पानं घेऊन कुठं जाता? तुमच्याकडे ते हे आलं का, पांढरी साडी घालून? आलं पशुपती. पशुपती आलं का? बरं झालं ना. पशुपती व्रत करते माय. करायला माझं काही हरकतच नाही, पण इमानदारीने सांगतो, ज्या महादेवाच्या पूजेला जाऊ 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 तो घरचा महादेव जित उपाशी मारला ग 2 वाजूस्तर. इतका उपाशी मारला. तो म्हणला, अगं राजनंदिनी, जरा फार भूक लागले. गबाना, माहित नाही का माझा आज व्रत आहे? सकाळी गेली, मन नाही भरलं. गेली 4 वाजता. 2 टाइम. मी धरू नका या माताचं नाही. नाही नाही नाही. पण ज्या माऊलीच्या कपाळावर कुंकू आहे, जाऊ दे आता, नाही सांगत. कसं महादेवाला पाणी घातलं उन्हाळ्यात? तुम्ही म्हणता तुला कस काय माहित? माझ्या घरी तो डबा पाड्याला आहे. मी म्हणलं, अरे मी रोज कीर्तनातून सांगतो, घरच्या महादेवाला जीव लाविनात, घरच्या महादेवाला जेवायला देणार, त्या महादेवाला 3 तांबे पाणी. ती म्हणली का बसा, शहाणपणा बाहेर करायचा. मायापाशी जमायची, मला कीर्तन सांगायचं, मला नाटकं सांगायचे, गपचूप पाकिट आणायचं आणि माया खिशात. खिशात म्हणजे ते याला काय म्हणते तुमच्यात? परस. परिषद द्यायचं, परिषद द्यायचं, परिषद द्यायचं. मी म्हणलं परिषद नाही दिल्यावर ती म्हणली फरशीवर सुद्धा बसून नसते देत. इथं अंधश्रद्धेचा वारकरी संप्रदाय नाही. अंधश्रद्धा मनात ठेवू नका. श्रद्धा जर तुमच्या मनात असेल तर ज्ञानाची प्राप्ती होते. मी सांगत नाही, श्रद्धावान लभते ज्ञानम. गीता सांगते, गीता सांगते. चला, त्या ज्ञानोबराने पद्मासन लावावा आणि लावल्याच्या नंतर आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीला, बुद्धीला म्हणावं, ए सखे, आज तो दिसला ग सावळा, देखिएला नंदाचा, तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला. पण कसा पाहिला ना? देखिला डोळा बैसला मणी. एकदाच पाहिला आणि असा मनात बसला आणि त्याची मूर्ती ठसवली, हृदयात ठसवली. पण ठसवल्यानंतर भगवंताचा साक्षात्कार, भगवंताची प्राप्ती झाली. आपल्याला सवय लोकाला सांगायचं, त्याची प्राप्ती झाली. आणि प्राप्ती झाल्याच्या नंतर मन स्थिर झालंय. आणि स्थिर झाल्याच्या नंतर
आपोआप डोळ्यातून पाणी यायला लागलं. मला सांगायचं होतं, साधना केलेली कधी सांगायची? लक्षात ठेवताना सप्ताहाला वर्गणी दिली, पुन्हा नावाची माईक मध्ये अपेक्षा करायची. सप्ताहाला अन्नदानाची पंगत केली, माईक मध्ये अपेक्षा करायची. सप्ताहाला एखादी वस्तू दान दिली, नाव यायची अपेक्षा करायची. आमच्या गावातल्या सरशीनी आमच्या चकलांब्यातल्या सप्त्यात नाश्त्याची पंगत दिली. सरशी असं सरसा काकू नाश्त्याची पंगत. ईद आली नाही आमच्या चकलांब्याची. हा आता गावातला सप्ताह, सरसा त्याचं वय होतं 65-70. सरसा त्या दोही बाजूनी गेलती, एका कानाने एका डोळ्यानी. हा म्हणजे इकडं ऑपरेशन झालं, ते फेल झालं दिसाना, आणि इकडा कान दोनदा असा पडदा बसून आणला पण वायाला. तिला हे नव्हतं आणि हे बी नव्हतं. आता इकड्याच गुलपाणी बघायची ना ती. याला गुलूप म्हणतात, गुलूप. हा हे मेन गुलूप. हे जर नीट आहे हेडलाईट तोवरच माझ्या. ह्या हेडलाईटच्या वरून 2 पडदे आले असं समजायचं आता आपला बाजार आटापला. हा आता ती सरसा काकू आली, पारायण चालू होतं आमचं. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती नासू अवधारित होजी. पारायण सुरू होतं. आलीच पहिल्या दिवशी तिची पंगत. बरं त्या पंक्तीत तिनं पोहे करून आणले 3 किलो. किती? 3 किलो पोहे आणले. आणि मला म्हणे, ए एकनाथ, पोराला म्हणलं अलीकडे सरशी एवढूला प्लेट घेऊन आली. 3 किलो पोहे, खायला 750. आता कोणाला देता? म्या म्हणलं पोरांनो ऐका, सरसा काकूचा महाप्रसाद आलेला आहे. प्लेटा घेऊ नका, द्रोण घेऊ नका. सप्ताह झाला आणि काल्याच्या दिवशीत लगेच 4 वाजता भेटले. कस काय होते आपले पोहे? महिना दीड महिना झाला, बारीक महिना दीड महिना झाला. पुढल्या वर्षी आयबर का पंगत आपली सरशी. आत्ता वारी आली. मी म्हणलं सरसा काकू इथं मारण्यापेक्षा चल वारीला. वारीला नेली आणि पुणे ते सासवड पायी चलिली, पायी चालवली. आणि तिथं मग पाहिलं ती ना, असे एशियाड भरून शाबूच्या तांदूळाची खिचडी, टँकरच्या टँकर भरून आमटी, ताक, जे हिमालयातले ओरिजिनल सफरचंद ते तिथं. कुठं? माऊलीच्या वाटाने. तिनं 33 दूरनं भरून शब्दाण्याची खिचडी घेतली. एवढं गोठुडं बांधलं. कारण बाप जन्मी का इकडं पाहिलं, कोणी घ्या माऊली म्हणलं ती हातच पुढं करी. हडपसरच्या पुढे गेलो, माऊलीचा पहिला विसावा लागला. म्हणलं सरसा काकू, ज्यांना कळालं त्यांना 5G रेंज, ज्यांना काहीच कळालं नाही त्या मोगम असल्या, सखी असली म्हणून ठकी असली. आता दृष्टांत आहे का? म्हणलं काकू तो 2.5 किलो पोहे कुडं आणि हे 23 टँकर आमटी कुडं. काकू मला म्हणली, तो तोंडावर ढ्यापसा ठेवी, तू बोलू नको मला आता बोल. पुन्हा सरशीनी पोह्याचं नाव काढलं. साधना करायची, व्यक्त करायची. पंढरपूरला गेली आमच्या गावातली शांती आणि 10 रुपयाचे मुरमुरे आणले. साऱ्या गल्लीत वाटीत होती, घ्या पारसात. पंढरपूरला गेलते, येतानी तुळजापूर केलं, तसंच येडा घातला, घरी आले की परसाद. हा बस झालं ना आता. हा बस आता आहे का? ज्ञानोबरायांना भगवंताची प्राप्ती झाली. माऊलीने पद्मासन लावलं आणि 2 डोळ्यातून पाणी आलं. आणि मैत्रिणीला गप्पा मारतायत. बुद्धिरूपी मैत्रीण आहे माऊलींची. आणि त्या मैत्रीला म्हणतात, बाई सखे ऐक ना ग, भगवंताला पाहिलं पण झालं काय? 2च, त्याला विलाज नाही. मला
माझ्या रामरायाची कृपा माझ्यावरती एवढी आहे मा, एवढी आहे मा. तुमच्यासारख्या संत महानुभावांचा आशीर्वाद आहे. सुखाची प्राप्ती होण्यासाठी काय करावं लागेल? मिळालेल्या वस्तूला, ज्या गोष्टीचं वेड लागले त्या वस्तूला आत्मसात करण्यासाठी स्वतःला संपून, स्वतःला थांबून घ्यावं लागेल. स्वतःचा देह त्याच्यासाठी खर्च करावा लागेल, खर्च करावा लागेल. देह खर्च केल्याशिवाय इतिहास लिहिता येत नाही मा, नाही लिहिता येत ग मा. स्वतःचा देह खर्च करावा लागला. आज काय आहे? आज काय आहे? स्वातंत्र्य दिन म्हणायचं. लय मोठे ऑगस्ट येते न जातेन, पण आज आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं. आणि इथून पुढे 26 जानेवारी पर्यंत वेळ लागला तो याच्यासाठी लागला, आपल्या भारतातल्या प्रजेला सत्ता प्राप्त झाली. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी. त्याला प्रजासत्ताक म्हणतात. प्रजासत्ताक. मला भाऊचं नाव नाही माहिती, पण भाऊच्या गळ्यातला रुमाल पाहायला मला खूप आनंद वाटला. अरे तिरंग्यावर एवढं प्रेम असावं, एवढं प्रेम असावं. आपलं प्रेम फक्त आजच्या दिवस, ते पण सकाळी 8 वाजता. भारत माता की. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हे मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते. देह ठेवला पण जात असताना गेले कुठे? चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए. अशा भारत मातेच्या वीर सुपुत्रांना वारकरी संप्रदायाच्या वतीने मानवंदना देतो. आज ते तिथे आहेत, ते तिथे आहेत. म्हणून आजचा पडेगावचा नाम सप्ताह सुवर्णासारखा त्या ठिकाणी शोभून दिसतोय. सुवर्णासारखा. कोणाकोणाचे पती, कोणाकोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ मेजर आहे. महिला मंडळ जरा वर बोट करा बरं. वा वा करा, लाजायचं नाही. मा तुमच्यामुळेच आज आपला सप्ताह आहे. वा 1 2 3 4 5 6 7 मागच्या असल्या तरी दिसत नाही. या ताईसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. बस एवढं प्रेम परमार्थावरती, एवढं प्रेम साधू संतांवरती, एवढं प्रेम देशावरती करत राहा. सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. चालता चालता सुख या शब्दाचा अर्थ 2 मिनिटात सांगतो. पहा, भगवान प्रभू रामचंद्राचे वडील, ज्यांचं नाव राजा दशरथ आहे, 4 मुलांचा बाप आहे, पण तरी सुद्धा देऊ न शकतो क्षीण देह प्राणासी आधार दाटला चोहीकडे अंधार. आज आठवे मजसी श्रावण पारधीत मी वधिला ब्राह्मण. रामायण नाही सांगायचं मला. कौसल्या माता म्हणते नको रे, नको रे, नको रे, नको रे जाऊ राम राया. आई म्हणते
पत्नी म्हणते ऐका, सीता माता म्हणते निरोप गजला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. पत्नी म्हणते मला तुमच्या बरोबर यायचंय. माय म्हणते जाऊ नको. बाप म्हणतो बस दाटला चोहीकडे अंधार, तरी सुद्धा पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ के जाते हैं टंग. महलों में रहने वाले जंगल में कुटी बनाते हैं. महालात राहणारा देव जर वनवासी होऊ शकतो मा, तर हे प्रारब्ध आहे. फार गोड चिंतन सांगितलंय भरताला. वनवासी झाल्यानंतर दैव जात दुःखी भरता, दोषणा कुणाचा. फार गोड आहे रामायण, ऐकत जा. यूट्यूबला नुसतं नाव टाका. माझ्या बरोबर आलेले माझे मित्र आहेत जगदीश भाऊ दळे, दळे मंडप यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून 7 दिवसाची श्रीराम कथा, 7 दिवसाची भागवत कथा आणि असंख्य माझे कीर्तनं तुम्हाला त्याच्यावरती पाहायला ऐकायला मिळतील. ऐका एकदा रामकथा, फार गोड आहे. चला पुढे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सीतेचं हरण होतंय. जाऊ आपण डायरेक्ट पुढे. आणि हरण झाल्यानंतर त्या सीतामय्यासाठी वाचवण्यासाठी एक पक्षी येतो. पहा पक्षी. वा वा, कोण येतो मोठ्याने? कोण येतो? वा ताई, तुमच्या वडिलाचं नाव सांगा. सांगा बिंदास. आजोबाचं नाव? पंजोबाचं नाव? तिसऱ्याच टर्नला पंक्चर झालं ते. आजी, तुमच्या पंजोबाचं नाव? तुम्हीच. आता काय सांगू पंजोबाचं? पंजोबाचं नाव माहित नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या कुळातल्या नाही का? कुळातल्या आहात पण नाव माहित नाही. कल्पना करा, सत्ययुगातला जटायू आजही मनाला हवा हवासा वाटतो. याचं कारण जगाच्या मालकाला त्यानं आपल्यापर्यंत खेचून आणलं. याचं नाव रामकथा आहे. राजा दशरथजींना स्वतःच्या मुलाची मांडी मिळाली नाही, पण जटायूला रक्तानं माखला जटायू, तरी सुद्धा त्याला मांडीवरती घेतलं. कुठेतरी समर्पकता ठेवा. देव तुम्हाला मांडीवरती घेतल्याशिवाय राहणार नाही राहणार रे. याचं नाव परमात्मा आहे. परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्म्याची कृपा तुमच्यावरती राहो. प्रभू रामचंद्राची, बजरंगबली, पवनसुत हनुमंतरायाची सेवा, खंडेरायाची सेवा, मा जगदंबा जगज्जननी भवानीची सेवा, या सर्व कुलदेवतांची सेवा तुमच्याकडून घडत राहावं. तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आता चांगला किती आहे हे पुढच्या वर्षी. बहुता सुकृताची जोडी त्याच्या पुढच्या वर्षी, आणि सर्व सुखाचे आगर त्याच्या पुढच्या वर्षी. 3 वर्ष फिट. पण तुम्ही बोलिल तर तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्वांनी एकदा उंच हात करा. वा जगदीश दादा, स्पेशल यूट्यूबला एवढी क्लिप टाक रे दादा, कळू दे रे महाराष्ट्राला. काय परमार्थिक वातावरणात पडेगावचा सप्ताह चालू आहे. छत्रपती शिवरायांच्या कृपा आशीर्वादाने प्रभू रामचंद्राच्या पावन दरबारात, हनुमंतरायाच्या दरबारात 80 वर्षातल्या 5व्या दिवसाचं भजन. विठोबा रखुमा जय, आहा विठोबा रखुमा जय, विठोबा रखुमा Kumar
अरे 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 सगळ्यांचा स्पीकर खराब झालाय का? जोर से रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की।